पेट्रोल डिझेलच्या मागणीत सरासरीपेक्षा वाढ, इंधनाची साठेबाजी करणाऱ्यावर कारवाई केली जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. वाढलेलं तापमान, इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याला महागाईचे चटके. शेपू पालक जुडी 40 रुपयांना, फरसबीनं गाठला 200 रुपयांचा टप्पा. चांगला पाऊस पडेपर्यंत दर चढेच राहणार. सर्वसामान्यांच्या लालपरीचा प्रवास महागणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून दरवाढीचे संकेत. डिझेल दरवाढीमुळे एसटी आर्थिक संकटात. निवडणुकीआधी कांद्याला 24 रुपये दर दिला, आता फक्त 12 रुपये का? आमदार रोहित पवारांचा खरमरीत सवाल. नाफेडनं थेट बाजार समितीत कांदा खरेदी करावा, रोहित पवारांची मागणी. शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार संवेदनशील, कांदा प्रश्न आडून काही लोक राजकारण करतायत, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. ठाणे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बहुजन विकास आघाडीचे सितेश ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता. बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रयत्न. महायुतीतील विधान परिषदेचा तिढा आज सुटणार, वर्षावर महायुती नेत्यांची पुन्हा बैठक. एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित राहणार. बोंधू अशोक खरातचा मुक्काम, आता न्यायालयीन कोठडीत. खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पीएमपीले कोर्टानं सुनावली कोठडी. मान्सूनबाबत आनंद वार्ता. वीकेंडला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज, तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मोसमी वारं तळ कोकणात प्रवेश करणार. अमेरिकेचा इराणवर मोठा हवाई हल्ला. क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र, भूसुरुंग पेरणाऱ्या बोटी केल्या उद्ध्वस्त. शांतता चर्चेदरम्यानच हल्ले झाल्यानं आखातात पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता.